मराठी विभागामध्ये प्राध्यापकपदी काम करतात. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अगदी उल्लेखनीय जर सांगायची तर हैदराबाद मुक्ती संग्रामातील पूर्णवेळ कार्यकर्ते याचे 2 भाग त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. संपादित त्यांनी ते केलेले आहेत. त्याखेरीज संस्कृती उपासक व संवर्धक नावी देशपांडे स्वातंत्र्य सेनानी यांच्याविषयीचंही पुस्तक त्यांनी संपादित केलेलं आहे. त्यांचे अंतर्नाद आणि नीरव मनातील देवरव हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. गंमत जमत हा बालकाव्य संग्रह देखील त्यांचा प्रकाशित आहे. त्या अनेक ठिकाणी व्याख्यानांसाठी जातात आणि त्यांचे व्याख्यानाचे जे अगदी फार जिव्हाळ्याचे विषय आहेत, अगदी थोडेच विषय मी सांगते. मराठी हा त्यांचा विषय असल्यामुळे मराठी साहित्य आणि भाषा या विषयावर त्या व्याख्यान देतात. महत्वाचं असलेलं योगी अरविंद, श्रीकृष्ण चरित्र, अक्रू वाघमारे, स्वामी विवेकानंद यांच्या देखील विषयीची व्याख्यानं त्या देतात. आणि त्या कार्यकर्त्या सुद्धा अनेक संस्थांच्या आहेत. त्यात उल्लेखनीय संस्था ज्या आहेत, श्री अरविंद केंद्र औरंगाबाद, योग विद्याधाम नाशिक, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था औरंगाबाद, अखिल भारतीय साहित्य परिषद देवगिरी प्रांत, भारतीय शिक्षण मंडळ देवगिरी प्रांत, पुनरुत्थान विद्यापीठ अहमदाबाद, विश्व मराठी परिषद पुणे, अशा अनेक संस्थांच्या त्या कार्यकर्त्या आहेत आणि त्याचाच भाग म्हणून त्या संबंधित विषयांवर त्या व्याख्यानं सुद्धा देतात. त्यांच्याविषयी मला अजून एक महत्वाचं सांगायला आवडेल की त्या, जसं मी आता म्हणाले की एक खूप चांगल्या लेखिका त्यात आहेतच. आणि काव्य ही एक काळ असा होता की काव्याला समासांमध्ये किंवा व्याकरणामध्येच गुंफलं जायचं. आणि अशा काळातली जी कवी मंडळी आहेत, आजच्या काळामध्ये त्या कवी मंडळींमध्ये ज्यांची मी गणना करेन अशा डॉक्टर वृंदा देशपांडे आहेत. अगदी एक छोटंसंच काव्य मी त्यांचं आपल्याला ऐकवते. तो आकाशी येई सजल श्याम मेघ, तो आकाशी येई सजल श्याम मेघ, थक्क होऊनी पाहे माझ्या मनाचा आवेग. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, रचत असताना त्याची जी काही तंत्र आहेत, त्या तंत्रामध्ये या 4 ओळी मला बांधलेल्या दिसतात. आणि म्हणूनच त्या ओळी म्हणजे मराठी काव्यामध्ये व्याकरणाला विशिष्ट स्थान देणाऱ्या ओळी म्हणून मी माझ्या मनामध्ये जतन करून ठेवलेले आहेत. एवढाच मी त्यांचा आपल्याला परिचय देते. बाकी सांगायचं खूप आहे. मी डॉक्टर वृंदा देशपांडे यांना विनंती करते की आपण आपल्या विषयाचं विवेचन करावं. त्यांचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचे योगदान, या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर वृंदा देशपांडे. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या संस्थेचे, आपल्या महाविद्यालयाचे अगदी मनापासून आभार मानते की आज या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळालेली आहे. खरं म्हणजे राजर्षी शाहू महाविद्यालय याचा ज्या वेळेला आपण उल्लेख करतो तेव्हा लातूरच्या शिक्षण संस्कृतीचं प्रतिबिंब ज्या महाविद्यालयातून पडतं आणि ज्या वेळेला शिक्षणाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला अत्यंत गौरवानं लातूर पॅटर्नचं, लातूरमध्ये जी काही विलक्षण मेहनत विद्यार्थी घडवण्यासाठी प्राध्यापक आणि शिक्षण संस्था चालवणारे शिक्षण संचालक ज्या पद्धतीने घेत असतात त्याची दखल घेतल्याशिवाय शिक्षणाच्या इतिहासाला पुढे जाता येणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, हे वास्तव आहे. आणि ते वर्तमान जे विद्यार्थी आणि जे शिक्षक अनुभवत आहेत, घडवत आहेत, त्यांच्या समोर मला बोलण्याची संधी मिळते, त्यांच्याशी संवाद साधायची संधी मिळते आहे. यासारखा आनंदाचा भाग दुसरा नाही. आणि म्हणूनच भलेही सध्याच्या परिस्थितीनं आभासी पद्धतीनं मी आपल्या समोर बोलत असले तरी सुद्धा मनातून खराखुरा होणारा आनंद मात्र आपल्या समोर व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य शिंदे सर, ज्यांनी मला निमंत्रित केलं
आणि राष्ट्रीय पातळीवरचा आदर्श व्यक्तिमत्वाचा पुरस्कार मिळवलेल्या अशा प्राध्यापक प्रीतीताई पोहेकर यांची मी अगदी मनापासून आभारी आहे. मी आज आपल्या समोर त्या शिक्षण संस्थेचं प्रतिनिधित्व करत आहे, ज्या शिक्षण संस्थेनं मराठवाड्याच्या इतिहासामध्ये भरघोस असं योगदान दिलेलं आहे आणि मराठवाड्याचं वर्तमान घडवण्यासाठी जी कटिबद्ध आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचं प्रतिनिधित्व करताना संस्थेचे माननीय अध्यक्ष श्रीयुत रामचंद्र भोगले सर आणि माझं महाविद्यालय सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर मकरंद पैठणकर यांचा उल्लेख करणं ही मी गौरवाची बाब समजते. आत्ताच ज्यांचं पहिलं व्याख्यान झालं त्या माधवीताईंचेही मी मनापासून आभार मानते. तत्वज्ञान इतक्या साध्या सोप्या पद्धतीने सांगता येतं याचा एक सुरेख अशा प्रकारचा अनुभव माधवीताईंनी आम्हाला दिलेला आहे आणि माझी वाट सोपी केलेली आहे. त्यामुळे माधवीताईंचे मनापासून आभार. आजचा जो विषय मला दिलेला आहे, स्वातंत्र्य चळवळीतील महिलांची भूमिका, ही भूमिका मांडत असताना सगळ्यात प्रथम माझी वागदैवत कैलासवासी प्राचार्य राम शेवाळकर सर आणि कैलासवासी प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांना मी मनपूर्वक वंदन करते. त्यांनी केवळ वक्तृत्वाचं दान दिलेलं नाही, तर आमच्या युवा पिढीला सकारात्मक विचारांचं जे दान दिलेलं आहे, जे बीज पेरलेलं आहे, मला वाटतं कदाचित त्यामुळेच या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा सामर्थ्यानं उभं राहण्याची संधी आम्हाला मिळती आहे. मुळामध्येच भारतीय संस्कृतीच्या संदर्भात ज्यांनी अनेक पैलू आमच्या मनावरती कोरले, तत्वज्ञानाच्या वाटा ज्यांनी अगदी सोप्या केल्या, रामकृष्ण ही दैवत असतील किंवा आत्ताच जो उल्लेख प्रीतीताईंनी केलेला होता ते स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद असतील, ज्या सहजतेनं, ज्या सोपेपणानं यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, ती कृतज्ञता आम्ही आयुष्यभर वागवलीच पाहिजे. या दोन्ही महनीय व्यक्तींना नमन करून सांगते, तुम्हीच आमच्यात रुजवलत सा विद्या या विमुक्तये. आज स्वातंत्र्य चळवळीत महिलांची भूमिका काय याबद्दल बोलत असताना मला यातला सगळ्यात जास्त शब्द जर कुठला आवडला असेल तर तो म्हणजे भूमिका. व्हॉट इज द रोल? प्रीतीताईंनी हा जो शब्द वापरलाय ना, तो मला खूप दिलासा देऊन गेला. या ठिकाणी कार्य काय आहे, सहभाग काय आहे, असा कुठला शब्द न वापरता भूमिका हा जो शब्द वापरला. भूमिका शब्दाच्या बाबतीमध्ये एकदा डॉक्टर जयंत शेवतेकर यांच्याकडून मी खूप छान ऐकलेलं होतं. आपण ज्या भूमीवर उभे आहोत तिथे का उभे आहोत, अर्थात आपल्याला जे करायचंय ते काय करायचं आणि का करायचं, या दोन बाबींची स्पष्टता ज्याच्याकडे असते ना, त्याची भूमिका फार कणखर पद्धतीने घडते आणि पारदर्शकतेनं त्याचं कार्य व्यक्त होत असतं. स्वातंत्र्य चळवळीतल्या महिलांच्या संदर्भामध्ये मला नेमकं हेच म्हणायचंय. अत्यंत कणखरपणाने व्यक्त झालेली, अनेक क्षेत्र गाजवलेली आणि त्याचबरोबर भारतीय स्त्री म्हणून केवळ उदात्तता नाही किंवा केवळ दुसरंही टोक नाही, तर वास्तवातली
अशा प्रकारची तिची प्रतिमा साकारण्याचं काम या महिलांच्या भूमिकेनं केलेलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं ज्या वेळेला या सगळ्या स्त्रियांचं स्मरण मी करते, त्या वेळेला माझी वाणी प्रसन्न आणि धन्य होते, कारण त्या माऊलींमुळं आज आम्ही इथे आहोत याची कृतज्ञ जाणीव आमच्या मनामध्ये आहे. आणि त्यातही जेव्हा जागतिक तत्वज्ञान दिनाच्या निमित्तानं हे व्याख्यान आहे असं मला कळालं, त्यावेळेला मला विशेष आनंद झाला. याचं कारण आज जगाला तत्वज्ञान देणारा, जगद्गुरु होण्याची क्षमता असलेला आपला भारत देश हा अध्यात्मगुरु म्हणून ओळखला जातो. आध्यात्मिकता हा भारताचा पाया आहे. आध्यात्मिकता हा भारताचा स्वभाव आहे. आणि स्वाभाविकरित्या आम्ही उद्या जो युवा दिन साजरा करणार आहोत, त्या आमच्या स्वामी विवेकानंदांनी पूर्व आणि पश्चिम यांनी एकत्रितपणाने येऊन कशा प्रकारे कार्य करण्याची आवश्यकता आहे हे फार पूर्वीच विशद करून ठेवलंय. खरं म्हणजे इतक्या दिशा स्पष्ट झालेल्या आहेत की बस उठावं आणि चालायला लागावं. आमच्या इतिहासाचे आम्ही 1000 वेळा आभार मानले पाहिजेत, अशी माणसं आमच्याकडे होऊन गेलेली आहेत. आमच्या संस्कृतीसमोर आम्ही नतमस्तक झालं पाहिजे, अशा प्रकारचं परंपरेचं संचित तिनं आम्हाला दिलेलं आहे. आणि आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं हा जो जागर आपलं महाविद्यालय घडवून आणतं आहे, त्यामुळेच तो मला अधिक महत्त्वाचा वाटतो. त्यातही आपल्याला या चालू सप्ताहाचं वैशिष्ट्य ठाऊक असेल. 3 जानेवारी ते 12 जानेवारी हा सावित्री ते जिजाऊ महाराष्ट्रांच्या लेकींचा सन्मान असं म्हणून चालवलं जाणारा सप्ताह आहे. आणि हे जे सावित्री ते जिजाऊ, अर्थातच 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि 12 जानेवारी जिजामाता यांची जयंती, या निमित्तानं राजकीय क्षेत्रातलं, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातले फार मोठे आदर्श पुन्हा एकदा आमच्या समोर उभे राहिलेले आहेत. आणि आमच्या दैनंदिन जीवनाची पारख आम्हाला त्याच्या आधाराने करता येते. हे जे सगळं काही घडतं आहे, चालू आहे, हे पूर्णत्वाकडे गेलं पाहिजे. आणि मला वाटतं उद्या युवा दिनाच्या निमित्तानं माननीय पंतप्रधानांचं जे भाषण होईल त्यामध्ये ते जाहीर करतीलच. आणि त्याच्या संदर्भामध्ये एक फार मोठी राष्ट्रव्यापी अशा प्रकारची समिती निर्माण करून त्याच्या संदर्भामधल्या बातम्या देऊन या आधीच ते जगजाहीरही झालेलं आहे. श्री अरविंद घोष यांचं हे 150वे जयंती वर्ष. वास्तविक पाहता 15 ऑगस्ट पासूनच हे जयंती वर्ष सुरू झालेलं आहे. परंतु 12 जानेवारी युवा दिनाच्या निमित्तानं राष्ट्रभर हे जयंती वर्ष साजरं होणार आहे. श्री अरविंदांनी जो पूर्णयोग मांडलेला आहे, श्री अरविंदांचं जीवन जर आपण पाहिलं तर क्रांती कार्य करत असतानाच क्रांतिकार्यात जहाल क्रांतिकारी म्हणून दिलेलं योगदान आणि त्यानंतर अंतरात्म्याच्या आलेल्या आदेशानुसार पॉंडिचेरी या ठिकाणी केलेली प्रदीर्घ अशा प्रकारची तपस्या आणि त्या तपस्येतून आपल्याला दिलेला पूर्ण योग, या सगळ्याचं राष्ट्रव्यापी चिंतन उद्यापासून घडणार आहे. आणि म्हणून त्याच्या पूर्वदिनी होणारा हा आजचा कार्यक्रम मला अधिक औचित्यपूर्ण वाटतो. भारतीय संस्कृतीची
स्त्रीकडे बघण्याची भूमिका काय आहे याचा जर आपण विचार करायला लागलो तर स्वाभाविकपणानं आपल्याला एक संस्कृत श्लोक आठवतो. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकम नाम स्मरे नित्यम महापातक नाशनम. या 5 स्त्रिया जर का आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल यांचं स्मरण आपण कशासाठी करतो. स्वाभाविकरित्या त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वानं जे एक एक मानदंड आपल्या समोर उभे केलेले आहेत त्या स्वतंत्र व्यक्तिमत्वासाठी या सर्व स्त्रिया जनमानसामध्ये लोकप्रिय आहेत. आणि आजच्या काळाला अनुसरून सांगायचं झालं तर आत्मभान विसरत चाललेल्या, संस्कृतीचं भान विसरत चाललेल्या प्रसार माध्यमांमधून स्त्रियांचं प्रच्छन्न प्रदर्शन करणाऱ्या आजच्या समाजाला आपल्याला सांगावं लागेल, पुन्हा एकदा आठवण द्यावी लागेल, स्त्रीला योग्य सन्मान मिळाला पाहिजे, तिचं व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता फुलू दिली पाहिजे. ती पुरुषाच्या बरोबरीनं घराचा, समाजाचा आणि राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. स्वातंत्र्य चळवळीतल्या स्त्रियांचं योगदान ज्या वेळेला आम्ही पाहतो, त्यांची भूमिका जेव्हा आम्ही पाहतो, मला वाटतं त्यावेळेला याच गोष्टी त्यांनी सातत्यानं सिद्ध केलेल्या आहेत. आणि म्हणून भारतीय संस्कृतीची, स्त्रीकडे पाहण्याची आणि या स्त्रियांचं स्मरण करावं हे सांगण्याची जी प्रवृत्ती आहे ती मला महत्त्वपूर्ण वाटते. आपण स्वातंत्र्य बाबतीमध्ये जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वाभाविकरित्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यांसमोर जे येतं ते म्हणजे राजकीय स्वातंत्र्य. कारण कुणा परक्याच्या राजवटीखाली जर आम्ही जगत असू तर स्वाभाविकरित्या आम्हाला हव्या त्या गोष्टी कधीच करता येत नाहीत. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आमची सत्ता आमच्यावरती असणे, परकीयांची सत्ता आमच्यावरती नसणे, आणि त्याच्यामुळे आपण ज्या ज्या वेळेला स्वातंत्र्य शब्दाचा उल्लेख करतो त्या वेळेला आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला भारत आठवतो. त्या वेळेला आपल्याला पारतंत्र्यातून बाहेर पडण्यासाठी, म्हणजे मी तर माझ्या विद्यार्थ्यांना कायम सांगते, अरे आपल्या इतिहासामधला एक महापुरुष जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल अनेकविध वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं, विद्वत्तेनं मानदंड निर्माण केले असते, अशा अनेकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व समर्पण केलेलं आहे. आयुष्याची माती करून सोन्यासारखं स्वातंत्र्य ज्यांनी मिळवलं ना, ते स्वातंत्र्य जपणं, जोपासणं, त्याला व्यापक करणं आणि त्याच्या पुढचं पाऊल उचलणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याचा आम्हाला कधीही विसर पडू नये. स्वातंत्र्याच्या इतर प्रकारांबाबत जेव्हा आम्ही विचार करतो, या ठिकाणी मी काही फक्त नमुन्यादाखल नोंदवलेत. आपल्याला सामाजिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, आत्मिक स्वातंत्र्य अशी अनेक प्रकारची स्वातंत्र्य ही म्हणता येतील. आणि अर्थातच मी त्यांच्या फार खोलात जाणार नाही, कारण आपल्याला या सगळ्या गोष्टी परिचित आहेत. सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे स्वातंत्र्याच्या संकल्पनेशी संबंधित असलेला, तो म्हणजे बंधमुक्तता. बंधमुक्तता या शब्दाचा अर्थ बऱ्याच वेळेला आम्ही कोणत्याही प्रकारची बंधनं नकोत असा घेतो, पण मला वाटतं ही बंधमुक्तता म्हणजे आम्ही स्वातंत्र्याच्या ऐवजी स्वैराचाराकडे जाणारी मुक्तता अपेक्षितो की काय हे आपण एकदा तपासून पाहिलं पाहिजे.
माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वातंत्र्य निराळं आणि स्वैराचार निराळा आपल्याला जगण्यातली जबाबदारी जे शिकवतं ते स्वातंत्र्य असतं. आमच्या राज्यघटनेनं आम्हाला जे हक्क दिलेले आहेत त्या हक्कांबाबत आपण फार जागरूक असतो, पण त्या राज्यघटनेनं आम्हाला काही कर्तव्य दिलेले आहेत हे मात्र आपण विसरतो. आपण भारताच्या संदर्भामध्ये बोलताना जेव्हा सांगतो ना, आध्यात्मिकता हा भारताचा स्वभाव आहे, भारत हा धर्मनिष्ठ देश आहे, तो धर्मनिष्ठ आहे असं म्हणत असताना आपल्याला कुठलाही एक धर्म अपेक्षित नसतो. भारताच्या मूळ स्वरूपामध्ये सृष्टी धर्म अपेक्षित आहे. ज्या नीतिनियमांनी या सृष्टीचं चलनवलन होतंय ना, ते नियम आम्हाला धर्म म्हणून अपेक्षित आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणाले, आयुष्याची माती करून सोन्यासारखं मिळवलेलं स्वातंत्र्य जोपासणं आणि व्यापक करणं आमचं काम आहे. त्याला जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, वंशाच्या आणि जमिनीवरती आम्ही ओढलेल्या सीमारेषेंच्या बंधनामध्ये बांधून संकुचित करण्याचा अधिकार आपल्याला कुणीही दिलेला नाही. आम्हाला स्वामी विवेकानंद सांगतात, एखादा आदर्श जर तुम्हाला गाठता आला नाही तर 1000 वेळा प्रयत्न करा, पण चुकूनही त्या आदर्शाला खाली खेचण्याचा प्रयत्न करू नका. मला वाटतं आपल्याला हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये आम्ही जेव्हा महिलांची भूमिका पाहतो ना, आमच्या महिलांनी हे केलेलं आहे, वारंवार केलेलं आहे. आम्ही आमच्या पुराणातले संदर्भ बघितले, वेदातले संदर्भ बघितले, इतिहासातले संदर्भ बघितले, संस्कृतीतले संदर्भ बघितले आणि अगदी भारतीय स्वातंत्र्य लढा, मग जो आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आमच्या समोर येतो 1857चा स्वातंत्र्य लढा. पण मित्रांनो, मला तुम्हाला सांगू द्या, भारत पूर्णपणे पराभूत झाला असं आपण केव्हा मानतो, तर 1818ला ज्या वेळेला मराठे हे सगळ्यात अखेरचे होते ज्यांना ब्रिटिशांनी पराभूत केलं होतं. आणि 1818ला पूर्णपणाने त्यांना पराभूत करून सबंध भारतावर एकछत्री अंमल हा इंग्रजांनी बसवलेला होता. त्या इंग्रजांनी 1757 मध्ये प्लासीच्या लढाईनं या ठिकाणी पाऊल टाकलेलं होतं. 16व्या शतकामध्ये व्यापाराच्या निमित्तानं आलेले इंग्रज, आणि हे इंग्रज काय करू शकतात याचा अंदाज आमच्या राज्यकर्त्यांना होता. आणि म्हणूनच आमच्या शिवबांनी तर त्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं, व्यापारापुरतच मर्यादित राहा, आमच्या राजकारणामध्ये लक्ष घालण्याची चूक करू नका. पण इंग्रज मोठे धूर्त होते. इंग्रजांसोबत या ठिकाणी ख्रिश्चन मिशनरी देखील आलेले होते. आणि काय काय घडत गेलं अवघा इतिहास तुम्ही अभ्यासलेला आहे, मी तुम्हाला तो पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. पण या अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये आमच्या महिलांनी योगदान देताना काय काय भूमिका केल्या. आमच्या महिलांनी भूमिका केलेल्या आहेत नेतृत्व बजावण्याच्या. ज्या वेळेला आम्ही थेट रणमैदानावरचं नेतृत्व आठवतो तेव्हा आधी आम्हाला आठवते आमची झाशीची राणी. झाशीच्या राणीच्या पराक्रमांनी, तिच्या निर्णयाने, तिच्या स्वाभिमानाने, तिच्या सर्वस्व समर्पणाने झाशीची राणी ही आमच्यासाठी एक असा मानदंड निर्माण झालेली आहे जिचं नाव उच्चारताच सारं काही सोडून अन्यायाविरुद्ध अत्यंत तीव्रतेनं लढण्यासाठी आम्ही तयार झालं पाहिजे. या ठिकाणी मी फक्त एक नामोल्लेख करणार आहे. याचं कारण आपल्याकडे मर्यादित असलेला वेळ आणि लातूर शहराची आणि आपल्या महाविद्यालयाची परंपरा जाणता आपण सगळेजण अत्यंत विस्तृत, व्यापक आणि सखोल अभ्यास करणारे आहात याची मला जाणीव आहे. आणि म्हणून त्या वेळेच्या मर्यादित केवळ काही उदाहरणांचा उल्लेख करत मी पुढे जाणार आहे. स्त्रीच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये जर का आपण पाहिलं तर या स्त्रीनं
स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा इतिहासावरती उमटवत रणमैदानं गाजवलेली आहेत. राज्य कारभार केलेला आहे. अहिल्याबाई होळकरांचं उदाहरण ज्या वेळेला आम्ही पाहतो त्या वेळेला आम्ही थक्क होऊन जातो. याचं कारण काय? याचं कारण स्वाभाविकरित्या आपल्याला असं दिसून येतं की ज्या अहिल्याबाईला डिवचलं गेलेलं होतं, जिला शिक्षण घ्यावं का नाही अशा प्रकारचा प्रश्न तिच्या सासरहून निर्माण केला गेलेला होता, परंतु ठामपणाने तिचे सासरे तिच्या पाठीमागे उभे राहिले आणि अहिल्याबाई होळकरांनी जे काही सगळं राज्य निर्माण केलेलं आहे, आजही आम्ही त्याचे जे आदर्श पाहतो ते आम्हाला कुठेही बाजूला ठेवता येणार नाहीत. आमच्या इतिहासाचं पाऊल त्याच्याशिवाय पुढे पडूच शकत नाहीत. एक व्यक्ती म्हणून जशी स्त्रीची प्रतिमा पुढे येते ना, ही स्त्री स्वतःचा धर्म विसरलेली नाही. स्वतःचा धर्म म्हणजे ती कुणाची तरी मुलगी असते, ती कुणाची तरी पत्नी असते, ती कुणाची तरी आई असते, ती कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी वहिनी असते. आणि या सगळ्या धर्माला तिनं दिलेला न्याय म्हणजे स्त्रीचं स्वधर्म जोपासणं. तुम्हाला सांगते, 12 जानेवारी हा दिवस मला भारताच्या भूमीमधला सगळ्यात पवित्र असा दिवस वाटतो. याचं कारण आहे, आमची स्त्री जे काही कर्तृत्व गाजवते ना, त्याचं मूर्तिमंत रूप मला 12 जानेवारी मध्ये दिसतं. एक आदर्श माता राजमाता जिजाबाईंच्या माध्यमातून आमच्या समोर उभी राहते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिनं शिवबा घडवला आणि केवळ जिजाबाईच नाही, इतिहासामध्ये आम्ही अगदी थेट पेशव्यांपर्यंत सगळा इतिहास डोळसपणानं पाहत आलो तर आपल्याला लक्षात येतं, प्रत्येक घरामध्ये अशी स्त्री होती. लढाईवरून कुणी वापस आला आणि लढाईवरून कुणाचं प्रेत परत आलं, कुणी बाणाने मरतय, कोणी गोळीने मरतय. प्रश्न काय असायचा? प्रश्न असायचा, छातीत लागलंय का पाठीत लागलंय हे सांगा. याचा अर्थ हा लढता लढता त्याला वीरगती प्राप्त झाली का हा पळता पळता मेलाय. आणि पळता पळता मरणाऱ्याला आमच्या घरामध्ये स्थान नाही. ती आई उजळ माथ्यानं सांगते, हे भारत माते तुला 10 पुत्र देईल. ज्या वेळेला लढाईवरती या ठिकाणावरून पुरुष जात होते, भलेही एका डोळ्यामध्ये अश्रू असतील, परंतु औक्षण करून त्यांच्या विजयाची कामना करणं आणि त्यांचं नीतिबळ वाढवण्याचं काम याच घराघरातल्या स्त्रियांनी केलेलं आहे. ज्या वेळेला आम्ही सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं स्वातंत्र्य पाहतो, या स्वातंत्र्यासाठी योगदान पाहतो आणि या स्वातंत्र्यासाठी जीवनात नवीन मूल्य रुजवलेली पाहतो, सावित्रीबाई फुलेंचं नाव आम्हाला विसरता येऊ शकत नाही. सगळ्या मुलींनी आज आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणून अभिमानानं मिरवलं पाहिजे. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मिळून शिक्षणाचा जो काही पाया रचलेला आहे ना, त्या शिक्षणाच्या पायानं स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण केलेली आहे. आणि म्हणून माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझी नम्र विनंती आहे तुम्हाला, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं, जागतिक तत्वज्ञान दिनाच्या निमित्तानं आपण इतकं जरी मनाशी खुणगाठ बांधली आणि इतकं जरी आपण आपल्या आयुष्यात आणलं ना, की आमच्या महापुरुषांना आम्ही जातींच्या कोंदणात बांधणार नाहीत, तरी तुम्ही आयुष्यात खूप काही मिळवलं असं म्हणेल मी. कारण ही संकुचितता आम्हाला त्यांचा विचार करण्यापासून परावृत्त करते, स्वीकारण्यापासून परावृत्त करते. आणि म्हणून मला वाटतं, आज घराघरातल्या स्त्रीचं काही कर्तव्य असेल तर तिचं हे आद्य कर्तव्य आहे,
समाजामध्ये आम्हाला जी काही कीड दिसतेय, जी काही संकुचितता दिसतेय, त्या विचारांपासून आपल्या मुलांना परावृत्त करा. त्याच्या पुढे जाऊन विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करा. आणि हे आव्हान जिला पेलायचंय, आणि अगदी प्रामाणिकपणाने सांगते, ही काय आईचीच जबाबदारी आहे का, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होण्याची आवश्यकता नाही. स्त्री पुरुष समानता काय असते भारताला ठाऊके. पाश्चात्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही. अहो, आमचे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले जेव्हा खांद्याला खांदा लावून उभे राहतात ना, स्त्री पुरुष समानता तिथून असते. आमच्या ताराबाई शिंदे जेव्हा स्त्री पुरुष समानता सारखा ग्रंथ लिहितात ना, तेव्हा पाश्चात्यांनी जो स्त्रीवादाचा विचार दिलेला आहे, त्याच्या एक शतकभर आधी अत्यंत सामर्थ्यशाली पद्धतीने आम्ही त्याबाबतचे विचार व्यक्त केलेले असतात. आणि म्हणून भारतीय संस्कृती डोळसपणानं वाचायला शिका, जीवनामध्ये अवलंबायला शिका. भारतीय समाजाचा कुटुंब हा आधार आहे, आणि त्या कुटुंब पद्धतीतलं गृहिणीचं स्थान कोणीही नाकारू शकत नाही. त्या गृहिणीनं आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचा ठसा, स्वतःचं करिअर, स्वतःचं समाजातलं स्थान हे सगळं केलंच पाहिजे. पण त्याचबरोबर घराला, पुढच्या पिढीला देण्याचे संस्कार आम्ही विसरून चालणार नाही. अहो, भूकंप झाला तर तुम्ही इमारती नाही उभं करू शकणार. वृक्षाची मुळच तुटली तर तुमचा वृक्ष आकाशात नाही झेपावू शकणार. आणि म्हणून महिलांवर फार मोठी जबाबदारी आहे. आणि केवळ महिलांवर नाही, ही जबाबदारी पुरुषांवर देखील आहे. बदलत्या काळानुसार स्त्री पुरुषांचं आकलन करून घेणं, भूमिकांचं आकलन करून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून आपल्याला पारंपरिक बुरसटलेली अशी जर काही आपली मानसिकता असेल तर ती मानसिकता सोडावी लागेल आणि त्यातून बाहेर यावं लागेल. आम्ही जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा विचार करतो तेव्हा हैदराबाद मुक्ती संग्राम हा आम्हाला भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व देणारा लढा म्हणून आमच्या समोर येतो. या लढ्यामध्ये ज्योत्स्नाताईंनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यात अनेक महिलांची उदाहरणं आपल्याला सापडतील. इथं मी आशाताई वाघमारे आणि दगडाबाई शेळके अगदी उदाहरणादाखल तुमच्या समोर ठेवलेली नावं आहेत. मित्रांनो, खरं सांगते तुम्हाला, आपल्या इतकं भाग्यवान कुणीही नाही. आपण भारतात जन्मलो, भारतातल्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्मलो. महाराष्ट्रासारखं सुरक्षित राज्य कुठलं नाही, महाराष्ट्रासारखे पुरोगामी विचार कुठे नाहीत. आणि त्यातही आपण मराठवाड्यामध्ये जन्मलो. ही जी संतांची भूमी आहे ना, मला हे ठाऊक आहे, या भूमीला संतांची भूमी म्हणण्याबरोबरच संथांची भूमी, संथ हळू पद्धतीनं चालणारी म्हणून हिणवणारे लोक देखील या ठिकाणी आहेत किंवा नावं ठेवली जातात. पण तुम्हाला खरं सांगू, आयुष्याची प्रचंड गती वाढवून विलक्षण अशा प्रकारची भौतिक समृद्धी करून आयुष्याची गाडी घरंगळत उताराला लावण्यापेक्षा हळूहळू रुजत रुजत थेंबे थेंबे तळे साचत या पद्धतीनं जेव्हा आम्ही सातत्यानं एखादी गोष्ट करतो ना, त्या वेळेला तिची फळं आम्हाला चाखायला मिळतात. आणि माझा मराठवाडा हे स्वीकारण्यासाठी फार तयार आहे. मराठवाडा प्रदेशाने जे काही योगदान संयुक्त महाराष्ट्रामध्ये दिलेलं असेल, हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये दिलेलं असेल, मला वाटतं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा एकदा मराठवाड्याला सज्ज व्हायचं आहे. पुन्हा एकदा आपली भूमिका त्याला समजून घ्यायची आहे. आणि या भूमिकेचं भान घरातल्या माऊलीला, आपल्या मुलांना द्यावं लागणार आहे. आपल्या पतिराजांना सांगावं लागणार आहे. त्यांच्याकडून करवून घ्यावं लागणार आहे. परवाच आमच्या सिंधुताई आम्हाला सोडून गेल्या. सिंधुताईंचं कार्य जर आपण पाहिलं, सिंधुताई असतील किंवा
समाजामध्ये आम्ही बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी राणी बंग, अभय बंग यासारखी जी अनेक मोठमोठी नावं पाहतो ना, ही नावं म्हणजे परंपरा असते. ते जे स्वातंत्र्य चळवळीतली महिलांची भूमिका आम्ही म्हणतो ना, त्या भूमिकेचं हे प्रत्येक काळातलं आमच्यासाठी दर्शन असतं. आणि मग जी काही व्यापकता आमच्या सिंधुताईंमध्ये आम्हाला सापडते, जी काही सामाजिकतेची जाण सापडते, त्या बाईंचं आयुष्य पाहिलं तर अगदी कोणतीही कळी अशी खुडली गेली असती, इतका संघर्ष होता बाईंच्या आयुष्यामध्ये. पण आपलं स्वतःचं आयुष्य तर त्यांनी वसवलंच आणि त्याच्या पुढे जाऊन अनेकांचं आयुष्य घडवलं. भारतीय स्त्रीचं सामर्थ्य हे आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे सामर्थ्य आपण जागवलं पाहिजे. आम्ही ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहतो, 1 मे 1960 ला आमचा संयुक्त महाराष्ट्र आकाराला आला. आमचे SM जोशी म्हणतात, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 50% स्त्रियांचं योगदान होतं. आणि या स्त्रिया कोणत्या होत्या? सामान्य घरामधल्या होत्या, त्या आदिवासींच्या होत्या, त्या कोळ्यांच्या घरातल्या होत्या, ज्या विविध प्रकारच्या जाती जमाती आपण बघतो. पण या जाती जमातींमध्ये विभागणं बरं वाटत नाही, म्हणून त्या कुठल्याही गोष्टीचा उल्लेख न करता सगळ्या स्तरातल्या त्या स्त्रिया होत्या. हे मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि सामान्य स्त्रीला भारतीय स्वातंत्र्याशी जोडून घेण्याबाबत महात्मा गांधींचे मला मनोमन आभार मानावे वाटतात. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जी दिशा आमच्या देशाला दिलेली आहे ना, अरे मिठाचा सत्याग्रह करून आम्ही इथं स्वातंत्र्याची बीज पेरतो. अनेक स्वातंत्र्य गीतं आमच्याकडे जन्माला येतात. इथे रक्त सांडलं, इथं लोक फासावर गेले, सशस्त्र क्रांती झाली आणि त्याच ठिकाणी अहिंसक लढे देखील झाले. काय सामर्थ्य असतं, हे सामर्थ्य आमच्या जीवनातून व्यक्त झालेलं आहे. ज्या वेळेला अन्यायाशी प्रतिकार करण्याची वेळ येते, त्या वेळेला अत्यंत ताकदीनं आम्हाला उभं राहावंच लागतं. दिलबर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. तत्वज्ञान माणसाच्या अस्तित्वाचा अर्थ शोधतो. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर ही भूमिका आम्हाला बाळगावीच लागते. आणि मग मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. हे जे काही आमच्या परंपरेचं संचित आहे ना, त्या संचिताचा अर्थ आपल्याला कळायला लागतो. या ठिकाणी व्याख्यानाच्या शेवटाकडे येत असताना 3 प्रातिनिधिक स्वरूपातले छायाचित्र मी आपल्या समोर ठेवते आहे. ॲनी बेझंट, भगिनी निवेदिता अर्थात मार्गारेट नोबल आणि फ्रान्स येथील मीरा अल्फान्सा यांची नावं आपण निश्चितच कुठे ना कुठे कधी ना कधी ऐकली असतील. या स्त्रियांनी जे काही योगदान भारतीय स्वातंत्र्याला दिलेलं आहे, जे काही नवे विचार, नवे मूल्य पाश्चात्य जगातले आणण्याचा प्रयत्न केला, पण त्या आल्या का इथे? प्रश्न हा आहे. आणि त्याचं उत्तर आहे भारताचा मूळ स्वभाव, भारताची आध्यात्मिकता. ही जी भारताची आध्यात्मिकता आहे, भारताचा मूळ स्वभाव आहे, भारताची संस्कृती आहे, भारताचं तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानानं या विदुषींना वेड लावलं, त्यांच्या कार्याला खुणावलं आणि आपलं सर्वस्व समर्पित करून या विदुषी भारतामध्ये आलेल्या आहेत. या सगळ्यांचं कार्य इतिहासामधून आपण उत्तम तऱ्हेनं जाणून घेतो. ॲनी बेझंट यांनी स्त्रियांना शिकवलं पाहिजे याच्यासाठी जो आग्रह धरला, होम रूल चळवळीमध्ये जे योगदान दिलं, या सगळ्या गोष्टी आपण जाणतो. भगिनी निवेदिता, स्वामी विवेकानंदांचा ज्या वेळेला आम्ही विचार करतो तेव्हा स्वामी विवेकानंदांची ही शिष्या आम्ही हिला विसरूच शकत नाही, जिनं
केवळ भारतात आली नाही, तर स्वतःचं भारतीयीकरण करून घेतलं. अशा प्रकारची ही स्त्री आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, ही क्षमता स्त्रीमध्येच असते, जी इतकी विलक्षण लवचिक असते. अहो, आमची लोकगीतं सांगतात. काय सांगतात आमची लोकगीतं? विवाह जे वेळेला होतो ना, त्यावेळेला माझ्या अंगणीची तुळस तुझ्या अंगणी ग लावली. एका घरातून दुसऱ्या घरामध्ये जाणारी ही स्त्री दुसऱ्या कुटुंबाला आपलंसं करवून जेव्हा घेऊ शकते ना, हे फार सहजतेने शक्य नाही. व्यक्तिमत्वाच्या अनेक पायऱ्या आणि जाणीवेच्या अनेक पायऱ्या त्यासाठी चढाव्या लागतात. हे चढणं आम्ही विसरलोय. म्हणून आम्हाला घटस्फोटांसारख्या आणि कुटुंब व्यवस्थेचा उच्छेद करणारे अनेक प्रश्न समाजामध्ये आज दिसतायत. आम्ही भारतीय इतिहासाचा उल्लेख करताना, आधुनिक काळाचा उल्लेख करताना फ्रेंच राज्यक्रांतीने आम्हाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व दिली. या विचाराशिवाय आम्ही पुढेच जाऊ शकत नाही. त्या फ्रान्स मधल्या मीरा अल्फान्सा, ज्या भारतामध्ये माताजी या नावानं ओळखल्या गेल्या, ज्या श्री अरविंदांचं 150वे जयंती वर्ष आपण उद्यापासून सुरू करणार आहोत, त्या श्री अरविंदांच्या सहकारी म्हणून ज्यांनी आपलं सर्वस्व या ठिकाणी वेचलं, पॉंडिचेरीच्या आश्रमाला ज्यांनी आकार दिला, ज्या पूर्ण योगाच्या माध्यमातून आपण जाणतो आपल्याकडे स्वर्ग, नरक, पाप, पुण्य या प्रकारच्या संकल्पना आहेत. श्री अरविंदांचं आणि माताजींचं म्हणणं होतं, तो स्वर्ग पृथ्वीवर अवतरला पाहिजे. त्या दिव्य शक्तीचं अवतरण पृथ्वी तलावर झालं पाहिजे. व्यक्तिगतरित्या मला मोक्ष मिळून, व्यक्तिगतरित्या मी स्वर्गात जाऊन नाही चालणार. इथलं जीवन नंदनवन झालं पाहिजे. इथल्या जीवनात नंदनवन फुललं पाहिजे. आणि मला वाटतं, ज्या सगळ्या स्वातंत्र्याच्या गप्पा आम्ही मारतो ना, आत्मिक स्वातंत्र्य प्राप्त केल्याशिवाय, आत्मसत्तेच्या सिंहासनावर बसल्याशिवाय आपल्याला हे गाठता येणार नाही. आणि त्या आत्मिक स्वातंत्र्याकडे आपली वाटचाल झाली पाहिजे. ही वाटचाल होताना 12व्या शतकामधली आमची जी देण आहे, संत ज्ञानदेवांचा छायाचित्र ज्या वेळेला मी पाहते, त्यावेळेला पसायदानाविषयी प्राचार्य राम शेवाळकरांनी काढलेले उद्गार मला पुन्हा पुन्हा आठवतात. अहो, प्रत्येक राष्ट्राला राष्ट्रगीत असतं, पण विश्वाला विश्वगीत देण्याची क्षमता भारतामध्ये आहे. आणि आमचं पसायदान म्हणजे विश्वगीत आहे. हे विश्वची माझे घर, अशा प्रकारची प्रवृत्ती जो माणसामध्ये आपसूकपणाने अंतरंगातून फुलवतो, त्या ज्ञानदेवांच्या वाटचालीवरची आम्ही पथिक आहोत. आणि त्या पथिकांनी भारतीय संस्कृतीच्या बाबतीमध्ये विचार करताना हे लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय संस्कृती सृष्टी, समष्टी आणि व्यष्टी, अर्थात निसर्ग, समाज आणि व्यक्ती असा समग्रतेनं जीवनाचा विचार करणारी आहे. ती केवळ कोणत्या व्यक्तिवादाचा विचार करत नाही, केवळ कोणत्या समूह घटकाचा विचार करत नाही, कोणत्याही प्रकारच्या भेदांचा विचार करत नाही. आणि आजच्या आमच्या स्त्रियांनी हे सृष्टी, समष्टी, व्यष्टीचं जे काही तंत्र आहे, तत्व आहे, ते मला वाटतं आपल्या घराघरातून पेरलं पाहिजे. इथे नंदनवन फुलायला वेळ लागणार नाही. ज्ञानदेवांच्या वाणीमध्ये आपल्याला विनवते, तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करुणी घेयावे हे तुमते, विनवितू असे. जे काही अधिक उणं झालं असेल त्याबद्दल क्षमा असावी. माझ्याकडून नेमकी काय अपेक्षा होती कदाचित मला ठाऊक नसेल, पण या विषयाचा विचार करता करता मला अंतरंगातून जे काही वाटलं आणि जे काही मांडावं वाटलं
जो काही युवा पिढीशी संवाद साधावा वाटला त्या पद्धतीनं मी केलेला हा एक नम्र प्रयत्न आहे. या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या महाविद्यालयाचे मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान दिलेल्या स्त्रियांच्या नजरेतून पाहत आजच्या स्त्रीच्या भूमिकेचा वास्तव आपण घेतला आणि आजच्या सामाजिक तत्वाधिष्ठित समाजाच्या निर्मितीचा स्त्री हा आधार असेल तर समाजाचे संतुलन राहू शकेल किंवा नंदनवन फुलू शकेल ही सदिच्छा आपण या प्रसंगी व्यक्त केली. आणि आपल्याला मी सांगू इच्छिते आपल्या शेवटच्या भागाच्या संदर्भात की आपण खरोखरच विषयाला अपेक्षेहून खूप जास्ती आणि खूप चांगल्या पद्धतीने न्याय दिलेले आहात. त्यासाठी आपले मनापासून आभार. धन्यवाद. मी यानंतर